Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity, one day, one structure. We have taken the challenge of 100 days, 100 structures, and today is our day 69. आज आपला 69वा दिवस आहे आणि आपण दररोज एक 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 प्रकारचं स्ट्रक्चर घेतोय, त्याची प्रॅक्टिस करतोय, त्याच्यापासून वाक्य बनवतोय आणि त्या वाक्यांचा ज्या वेळेला आपल्या धड्यांमध्ये अंतर्भाव होतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हे स्ट्रक्चर तर आपलं झालेलंच आहे. आलं का लक्षात? तर त्याचा अनुभव तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही रीडिंग करतायत किंवा धडे वाचतायत त्यावेळेला येत आहे. बरोबर आहे का मी? हां, चला आज जे आपण स्ट्रक्चर शिकणार आहोत ते स्ट्रक्चर म्हणजे आपण जे काल स्ट्रक्चर शिकलेलं आहे. यस्टरडे वी लर्न द स्ट्रक्चर ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचं जे आपण स्ट्रक्चर शिकलं तर त्याचाच आज आपल्याला निगेटिव्ह फॉर्म बघायचा आहे. काय बघायचं आहे? निगेटिव्ह फॉर्म, नकारात्मक वाक्य. त्याचं स्ट्रक्चर आहे बघा, यस प्लस हॅड प्लस नॉट प्लस V3 प्लस ओ. ठीक आहे. यस तर तुम्हाला माहिती आहे. कोण सांगेल रे आपले सब्जेक्ट्स कोणकोणते असतात? हां, इकडं हां, तेजस्विनी दिदी सांगा सब्जेक्ट कोणते आहेत? आय, वी, दे, यू, ही, शी, इट, नाउन. हां, नाउन म्हणजे काय? नाव. हां नाव. हां, एखाद्या व्यक्तीचं, स्थळाचं, ठिकाणाचं नाव. आज आपण नाउन वेगळे घेतले बघा. कॅट घेतले आज. काय घेतले? कॅट. बघा आता या ठिकाणी हॅड नॉट सगळ्यांसाठीच घेतले आपण, कारण आपल्याला निगेटिव्ह वाक्य करायचं आहे. आता या ठिकाणी पहिलं व्हर्ब घेतलं आपण कट. चला, कटचे 4 रूप कोण सांगते मला? कटचे 4 रूप सांगा. हा, उभं राहून सांगा. कट, 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 कटिंग. शाबास. त्यातलं आपल्याला तिसरं वापरायचं आहे. बघा वाक्य काय आहे? मी कांदा कापला नव्हता. पण त्या अगोदर आपण मी कांदा कापला होता हे घेऊया. मी कांदा कापला होता. हा, सांगा. आय हॅड कट अन ऑनियन. आय हॅड कट अन ऑनियन. आता मी कांदा कापला नव्हता. हा, सांगा. आय हॅड नॉट कट द ऑनियन. अन ऑनियन. अन ऑनियन. ठीक आहे. आय हॅड नॉट कट अन ऑनियन. सांगा बरं, तिने कांदा कापला नव्हता. हा, तिने कांदा कापला नव्हता. सांगा. शी हॅड नॉट कट द ऑनियन. अन ऑनियन. अन ऑनियन. पुन्हा एकदा सांगा. शी हॅड नॉट कट द ऑनियन. ठीक आहे, द ऑनियनच घ्यायचे का? हां, ठीक आहे, ओके. एवढा काय फरक पडत नाही. हां, चला पुढचं बघूया. स्टार्ट. स्टार्ट म्हणजे काय? सुरुवात होणे. स्टार्टची 4 रूप कोण सांगते मला पहिल्यांदा? स्टार्ट. स्टार्टचे 4 रूप कोण सांगतं? चुकले तरी चालते, सांगा. हां. स्टार्ट, स्टार्ट, स्टार्टेड. स्टार्टेड, स्टार्टेड, स्टार्टिंग. हां, स्टार्ट, स्टार्टेड, स्टार्टेड, स्टार्टिंग. मग आपल्याला स्टार्टेड वापरावं लागेल. सांगा आता. आम्ही खेळ सुरू केला होता. आम्ही खेळ सुरू केला होता. हां, सांगा. We had not. सुरू केला होता, नव्हता नाही. सुरू केला होता, नॉट घ्यायचं नाही. I had. आम्ही. We had स्टार्टेड started द. the game. हां, वी हॅड स्टार्टेड द गेम. आता सांगा. आम्ही खेळ सुरू केला नव्हता. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष देत जा. हां, सांगा. We had not started the game. शाबास. वी हॅड नॉट स्टार्टेड द गेम. त्यानंतर बघा क्लाइम. चला, क्लाइमचे 4 रूप कोण सांगते? हां, तुम्ही सांगा आता. क्लाइमची 4 रूप. Climb, climbed, climbed, climbing. हां, क्लाइम्बिंग. आता तुम्हीच सांगा. वाक्य सांगा. ते झाडावर चढले नव्हते. They had not climbed on the tree. शाबास. दे हॅड नॉट क्लाइम्ड ऑन द ट्री. चला पुढचं वाक्य. तू कबड्डी खेळला नव्हतास. तू कबड्डी खेळला नव्हतास. हा, सिद्धू सांगा. तू कबड्डी खेळला नव्हतास. You had not played kabaddi. प्लेड कबड्डी. Played kabaddi. पुन्हा एकदा सांगा. You had not played kabaddi. शाबास. पुढचं वाक्य बघा आता. पुढचा शब्द आहे बघा टोल्ड. म्हणजे टेलचे 3 रूप. 4 रूप कोण सांगतं? टेल. हा, सांगा. Tell, told, told, telling. शाबास. वाक्य आहे बघा. त्याने गोष्ट सांगितली नव्हती.
त्याने गोष्ट सांगितली नव्हती. हा सांगा, त्याने गोष्ट सांगितली नव्हती. He, त्याने दे they हेड नाही हॅड had not टोल्ड. told a story. हा स्टोरी नाही स्टोरी. Story. हा दे हॅड नॉट टोल्ड अ स्टोरी. पुढचं आहे बघा अंडरस्टूड. चला याचे कोण सांगतं रे रूप? 4 रूप. हा सांगा. अंडरस्टँड, Understand, understood, understood, अंडरस्टँडिंग. understanding. हा तुम्हीच सांगा आता वाक्य. तिला धडा समजला नव्हता. She had not understood the लेसन. lesson. पुन्हा एकदा सांगा. She had not understood the lesson. हा शी हॅड नॉट अंडरस्टूड द लेसन. पुढचं आहे बघा रेंट. सांगा काल पाऊस पडला नव्हता. हा माऊली सांगा काल पाऊस पडला नव्हता. It had not रेंट. rained yesterday. हा इट हॅड नॉट रेंड यस्टरडे. पुढचं जरा कॅटला घेऊन करूयात आपण. सांगा मांजरीने उंदीर पकडला नव्हता. मांजरीने उंदीर पकडला नव्हता. चला सांगा बरं मांजरीने उंदीर पकडला नव्हता. Cat had not caught the mouse. कॅट हॅड नॉट कॉट द माऊस. म्हणजेच या ठिकाणी आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण एखादी क्रिया भविष्यामध्ये नाही तर ती भूतकाळामधली आपण विचार करतोय तिचा, आणि ती क्रिया पूर्ण झालेली आहे भूतकाळामधली. त्यावेळेला आपल्याला ह्या टेन्सचा वापर करायचा आहे, आणि ती भूतकाळामध्ये पूर्ण झालेली नसेल तर निगेटिव्ह फॉर्मचा वापर करायचा आहे. म्हणजे जसं मी जेवण केले नव्हते. आय हॅड नॉट इटन फूड. ठीक आहे. त्यानंतर आयुष परभणीला गेला नव्हता. आयुष हॅड नॉट गॉन टू परभणी. अशा पद्धतीने या स्ट्रक्चरचा तुम्हाला वापर करायचा आहे. नाउ यू शुड मेक 30 structures, 30 sentences using this structure. This is the homework for all of you. Thank you so much for watching our video. This is ZPPS Daudgaon. Thank you.